ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतामध्ये व्हॉट्सअॅपची सेवा बंद होण्याची शक्यता आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियासाठी केंद्र सरकारने आता नवीन नियमावली तयार केली आहे। त्यामुळे व्हॉट्सअॅपला आपल्या फीचर्समध्ये बदल करावे लागणार आहेत। त्यामुळे भारतामध्ये व्हॉट्सअॅपवर गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमचं व्हॉट्सअॅप होणार बंद। नव्या नियमांमुळे व्हॉट्सअॅप अडचणीत। भारतात 20 कोटी युजर्सना बसणार फटका। मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप नाही असा एकही मोबाईल आज सापडणार नाही। स्मार्टफोनमुळे भारतात अल्पावधीतच व्हॉट्सअॅप हे मेसेजिंगचं लोकप्रिय ॲप ठरले। त्यामुळेच दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढतीये। 4G सेवेमुळे व्हॉट्सअॅपवर केवळ टेक्स्टच नाही तर फोटो आणि व्हिडिओ देखील युजर सहज शेअर करू शकतात। त्यामुळे आज सर्वात वेगवान मेसेजिंग ॲप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिलं जातं। या ॲपचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मेसेज पाठवणारा आणि तो मिळवणारा हे दोघेच तो मेसेज वाचू शकतात। व्हॉट्सअॅपलाही ते मेसेज वाचता येत नाही। युजर्सच्या मेसेजेसची गोपनीयता राखण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून एंड टू एंड एन्क्रिप्शन सेवा दिली जाते। मात्र केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे या सेवेवर गदा येणार आहे। एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणं कठीण जातं। हीच बाब ओळखून माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली तयार केली आहे। त्यामुळे व्हॉट्सअॅपला आपल्या फीचर्समध्ये बदल करावा लागणार आहे। हे बदल झाल्यास या स्थितीत भारतात व्हॉट्सअॅप सेवा चालवणं शक्य नसल्याचं व्हॉट्सअॅपचे अधिकारी वूग यांनी स्पष्ट केलंय। आज भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या 20 कोटींच्या घरात आहे। व्हॉट्सअॅपसाठी भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते, तर जगभरात व्हॉट्सअॅपचे 1.5 अब्ज युजर्स आहेत। मात्र केंद्र सरकारच्या प्रस्तावित नियमावलीमुळे भारतात व्हॉट्सअॅप सेवा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बातमी आहे एका खास वेगळ्या मैत्रीची। खरं तर विविध प्राण्यांमधली मैत्री तुम्ही अनेकदा बघितली असेल, मात्र आता आम्ही तुम्हाला 2 अशा प्राण्यांची मैत्री दाखवणार आहोत ज्यांची मैत्री कधीच शक्य नाही। बघूयात ही मैत्री नेमकी आहे कोणाची। वाघ आणि शेळीची ही अनोखी मैत्री रशियात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। रशियाच्या प्रिमोर्स्की सफारी पार्कमध्ये असलेल्या या वाघाचं नाव आमूर आणि शेळीचं नाव तिमूर आहे। या अनोख्या मित्रांची आता ताटातूट होणार आहे। त्यामुळे हे जंगली मित्र चर्चेत आले। आमूर वाघाला दुसऱ्या पार्कमध्ये हलवलं जाणार आहे। पार्क प्रशासनाच्या या निर्णयाचा स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। रशियातील 10,000 नागरिकांनी या निर्णयाविरोधात सह्यांची एक याचिकाच कोर्टात दाखल केली आहे। आमूर आणि तिमूरच्या या मैत्रीची कहाणी मोठी रंजक आहे। प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील वाघांना जिवंत शेळी खाद्य म्हणून नियमितपणे दिल्या जातात। तसंच ही तिमूर नावाची शेळी त्याच्या पिंजऱ्यात सोडण्यात आली होती। मात्र या आमूर वाघानं तिला खाण्याऐवजी त्यांच्यात गट्टी जमली। गेल्या 4 वर्षांपासून त्यांची मैत्री असून या सफारी पार्कमध्ये ते मुक्तपणे विहार करतात। प्रिमोर्स्की पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठीही आमूर आणि तिमूरची ही मैत्री आकर्षण ठरली आहे। खास या जोडगोळीला बघण्यासाठी पर्यटक प्रिमोर्स्की सफारी पार्कमध्ये येतात। मात्र आता त्यांची ताटातूट होणार असल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। यावर आता पार्क प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या वेगळ्या मैत्रीच्या बातमीसह आज स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।